सर्वांनी आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या आणि आजचा विषय आहे धार्मिकतेच्या आड लपलेली लूटमार आणि पाप लपवण्यासाठी आत्मिक मुखवटा. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. आजच्या विषयाचं नाव आहे धार्मिकतेच्या आड लपलेली लूटमार आणि पाप लपवण्यासाठी आत्मिक मुखवटा. ठीक आहे, हा आजचा आपला विषय आहे. आणि आज ह्या विषयातून आपण खऱ्या अर्थाने दोन गोष्टी समजून घेणार आहोत आणि त्या दोन गोष्टी आजच्या विषयामध्येच असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या कोणत्या आहेत, तर पहिली गोष्ट आहे धार्मिकतेच्या आड लपवलेली जी काही लूटमार आहे, ठीक आहे ती. आणि दुसरी गोष्ट आहे पाप लपवण्यासाठी जो काही आत्मिक मुखवटा धारण केलेला आहे, ही एक दुसरी बाब आहे. ह्या दोन गोष्टी आज आपण पवित्र शास्त्रातून काय करणार आहोत, शिकणार आहोत. आता अनेक वेळा आपण पाहतो की लोक हे स्वतःला खूप धार्मिक जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा लोक स्वतःला खूप आत्मिक जे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या ठायी असलेली जी काही धार्मिकता आहे किंवा त्यांच्या ठायी असलेली जी काही आत्मिकता आहे ती खरी आहे किंवा नाही हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण अतिशय बारकाईने वाचतो त्यावेळेला देवाचं वचन आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे सांगताना दिसून येतं योहानाच्या पुस्तकामध्ये की ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, परंतु ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. आणि म्हणून ह्या जगामध्ये राहत असताना आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहून देवाच्या वचनात वाढणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहिलो आणि त्याबरोबरच देवाच्या वचनामध्ये जर आपण वाढलो तर आपल्याला खोटी धार्मिकता आणि खोटी जी काही आत्मिकता परिधान केलेली जी काही लोक आहेत त्यांना आपल्याला ओळखता येईल. पण अनेक वेळा अशा प्रकारच्या खोट्या धार्मिकतेला आणि खोट्या आत्मिकतेला परिधान केलेली लोक हे आपल्याला का ओळखता येत नाही, कारण कुठेतरी आपण देवाच्या सानिध्यामध्ये राहून देवाच्या वचनामध्ये जे आहे ना ते वाढत नाही आणि मग आपण कोणावरही विश्वास ठेवून देतो. आणि मग कालांतराने आपल्या जीवनामध्ये त्या व्यक्तीकडनं जर काही गडबड झाली की मग आपल्याला कळतं की हा व्यक्ती खऱ्या अर्थाने धार्मिक नव्हता किंवा हा व्यक्ती खऱ्या अर्थाने आध्यात्मिक नव्हता. आणि मग तुमची फसगत होऊ नये, तुम्ही फसवले जाऊ नये. कारण वचन जर आपण वाचतो तर वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की शक्य होईल तर ते विश्वासणाऱ्यांना देखील फसवतील किंवा विश्वासणाऱ्यांना देखील ते बळकवतील. आणि म्हणून आपल्याला देवाचं जे वचन आहे ना त्याविषयीची तंतोतंत माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज हा विषय आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि हा विषय शिकण्या अगोदर आपण पहिले शमूएल 16 अध्याय आणि वचन 7 आपण काढूया. आणि पहिले शमूएल 16 अध्याय आणि वचन 7 मधून आपण आज हा जो विषय आहे धार्मिकतेच्या आड लपलेली लूटमार आणि पाप लपवण्यासाठी आत्मिक मुखवटा हा काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि कोणीतरी हळूवारपणे हे वचन वाचण्यासाठी मला मदत करा. पहिले शमूएल 16 अध्याय आणि 7 वचन. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. व्हेरी गुड. आता ह्या वचनाच्या ब भागामध्ये परमेश्वराचं बघणं कसं आहे हे ह्या वचनातून समजून येतं आणि माणसाचं बघणं कसं आहे हे देखील ह्याच वचनातून आपल्याला समजून येतं. आता अनेक वेळा आपण माणसांना ते किती धार्मिक आहे किंवा ते किती आत्मिक आहे हे बाहेरून बघून त्यांच्यावरती विश्वास ठेवतो.
परंतु परमेश्वर देव हा बाहेरील स्वरूपाकडे बघून माणसावरती विश्वास ठेवत नाही, तर परमेश्वर देव हा आतील जे काही स्वरूप आहे त्याकडे परमेश्वर बघत असतो, हे समजणं फार गरजेचं आहे. आणि ही गोष्ट ह्या ठिकाणी परमेश्वर देव शमूएलाला सांगत आहे की माणसाप्रमाणे परमेश्वर देवाचं बघणं हे नसतं. लक्ष द्या, जर आपण परमेश्वर देवाच्या दृष्टिकोनातून जर माणसांना बघायला लागलो तर आपली फसगत होणार नाही. जर आपण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून माणसांना बघायला लागलो तर आपली मुळीच जी आहे ती फसवणूक होणार नाही. अनेक वेळा आपली फसवणूक ही का होते? कारण आपलं बघणं हे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून नसतं, तर आपलं जे बघणं आहे हे बाहेरील स्वरूपाचं असतं. आणि म्हणून अनेक वेळा आपण लवकर जे आहे विश्वास ठेवतो, लवकर जे आहे विश्वास ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये संबंधित व्यक्तीच्या द्वारे जे काही प्रॉब्लेम आहे त्यांना आमंत्रण देत असतो. म्हणून आज हा विषय शिकवत असताना अतिशय बारकाईने हा विषय समजून घ्या, कारण हा विषय समजल्यानंतर तुम्हाला हे ओळखण्याकरता फार सहज जाईल की संबंधित व्यक्ती हा धार्मिक आहे किंवा नाही, संबंधित व्यक्ती हा आत्मिक आहे किंवा नाही, हे समजण्यासाठी तुम्हाला फार मदत होणार आहे. मग पहिला मुद्दा लिहून घ्या, मुद्दा क्रमांक 1 टाका आणि लिहा, पाप झाकण्यासाठी वचन वाकविणे. मुद्दा क्रमांक 1 लिहा, पाप झाकण्यासाठी वचन वाकविणे. आणि लक्ष द्या, वचनाचा चुकीचा उपयोग करून स्वतःच्या पापाला योग्य ठरवणारे असे पण लोक आपल्याला आज वर्तमान समयामध्ये जे आहेत ते पाहायला भेटतात. आणि हे जे लोक आहेत ना, हे लोक आपल्याला ज्या वेळेला देवाच्या वचनातून त्यांच्या पापाला घेऊन काही एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न करतात ना, त्यावेळेला हे लोक खऱ्या अर्थाने त्यांच्या पापावरती पांघरून घालण्याच्या अनुषंगाने देवाच्या वचनाचा विपरीत जो काही विपर्यास आहे तो करत असतात. लक्ष द्या. आणि हे लोक पाप झाकण्यासाठी देवाच्या वचनाचा वापर करतात. आणि अशा लोकांना आपल्याला ओळखता यावं म्हणून आपल्याला देवाच्या वचनाचं बारकाईने अध्ययन करणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण देवाच्या वचनाचं बारकाईने अध्ययन केलं तर आपल्याला अशा प्रकारच्या लोकांना ओळखता येईल जे देवाच्या वचनाचा गैरवापर करून स्वतःचं पाप जे आहे ते काय करतात, झाकत आहे. आणि बघा, ज्या वेळेला आपण 2 पेत्र 3 अध्याय आणि वचन 16 वाचतो ना, तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या लोकांसंदर्भात पेत्र हा त्याच्या पत्रामध्ये काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहिताना आपल्याला दिसून येतात. आणि बघा, पेत्र हा 2 पेत्र 3 अध्याय 16 मध्ये काय म्हणताय, वचन 16 मध्ये, आणि त्याने आपल्या सर्व पत्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखाचा जसा विपरीत अर्थ करतात तसा यांचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. येस, व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की आपल्याला अशा प्रकारच्या लोकांचा लोक समुदाय हा देवाच्या सेवेमध्ये दिसतो, जे देवाच्या वचनाचा उपयोग स्वतःचं पाप झाकण्यासाठी विपरीत पर्याने करतात. आणि अशा प्रकारच्या लोकांना ओळखण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाची पुरेपूर माहिती असणं फार गरजेचं आहे. किंवा देवाच्या वचनाचं अध्ययन आपण करून अशा प्रकारच्या लोकांना आपल्याला आयडेंटिफाय करता यावं फार गरजेचं आहे. आणि ह्या ठिकाणी पेत्राला अशा प्रकारच्या लोकांची ओळख ही झालेली होती. आणि पेत्राला अशा प्रकारच्या लोकांची ओळख
ही का झाली आहे? कारण पेत्र हा देवाच्या वचनाचं अध्ययन करून देवाच्या सानिध्यामध्ये परिपूर्णपणे चालणारा अशा प्रकारचा व्यक्ती होता. आणि म्हणून त्याला अशा प्रकारच्या देवाच्या वचनाचा विपर्यास करून स्वतःचे पाप झाकणाऱ्या लोकांबद्दल जी आहे ती माहिती झालेली होती. आणि म्हणून त्याने त्याच्या पत्रामध्ये अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगितलं की अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात. आणि लक्ष द्या, अशा प्रकारची जी लोक आहे ना, हे त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये नाश जो आहे ना त्याला आमंत्रण देत असतात. कारण हे जे लोक आहेत ना, हे लोक खऱ्या अर्थाने पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. आणि ह्या लोकांनी नेहमी परमेश्वराच्या वचनाचा उपयोग हा स्वतःचं पाप झाकण्याकरता आणि देवाच्या वचनाला वाखवण्याकरता जे आहे ना केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि बघा, अशा प्रकारच्या लोकांची जी काही ओळख आहे ती येशयाला चांगल्या प्रकारे झालेली होती. आणि येशया हा त्याच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे अशा प्रकारच्या लोकांविषयी काही महत्वाच्या गोष्टी लिहिताना आपल्याला दिसून येतो. आणि ही जी लोक आहेत, ही लोक कशा प्रकारे ही लोक वागतात किंवा कशा प्रकारे ही लोक देवाच्या वचनाचा गैरवापर स्वतःच्या पापाला झाकण्यासाठी करतात, हे आपल्याला येशयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 20 मध्ये पाहायला भेटतं. पहा त्या ठिकाणी येशया काय म्हणत आहे 5व्या अध्यायाच्या 20 वचनामध्ये, कशा प्रकारे ही लोक देवाच्या वचनाचा विपरीत जो आहे तो अर्थ काढतात किंवा पाप झाकण्यासाठी देवाच्या वचनाचा वापर करतात. पहा, जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानतात, त्यांना धिक्कार असो. येस, व्हेरी गुड. आता बघा, ही जी लोक आहेत ना, ह्या लोकांना येशयाने चांगल्या प्रकारे ओळखलेलं होतं. आणि जेव्हा येशयाला ह्या लोकांची ओळख झाली त्यावेळेला येशया ह्या लोकांना एक्सपोज करताना आपल्याला ह्या वचनातून दिसून येत आहे. आणि बघा, आज देखील वर्तमान समयामध्ये अनेक असे लोक आपल्याला पाहायला भेटतात जे देवाच्या वचनाचा गैरवापर स्वतःचं पाप झाकण्याकरता मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला दिसून येतात. किंवा देवाचं वचन हे स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतःचं पाप झाकण्याच्या अनुषंगाने करताना आपल्याला दिसून येतात. आणि बघा, वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे म्हटलेलं आहे की ज्या वेळेला येशयाला ह्या लोकांविषयी समजलं त्यावेळेला येशयाने ह्या लोकांना एक्सपोज केलं. आणि ही जी लोक आहे ना, ही मोठ्या प्रमाणात आज देखील देवाच्या सेवेमध्ये असलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ह्या लोकांचं बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे ना, तो कसा आहे, तर ही लोक वाईटाला चांगलं म्हणतात. ही लोक वाईटाला वाईट म्हणत नाही. ही लोक वाईट गोष्टींना चांगलं म्हणतात आणि ही लोक चांगल्या गोष्टींना वाईट म्हणतात, परंतु चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणत नाही. हे ह्या लोकांमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये देवाच्या वचनाचा विपरीत पर्यास करण्याच्या अनुषंगाने बघताना दिसून येत आपल्याला या लोकांना. आणि तुम्हाला माहिती का, हे लोक अशा प्रकारे ज्या वेळेला वाईटाला चांगलं आणि चांगल्याला वाईट म्हणतात ना, त्यावेळेला हे लोक देवाचा जो काही नाश आहे किंवा जे काही दुःख आहे ते स्वतःवरती ओढवून घेत असतात. ते स्वतःवरती ओढवून घेत असतात. ह्या लोकांना असं वाटतं की आपण जर वाईटाला चांगलं म्हटलं आणि चांगल्याला वाईट म्हटलं तर त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये, ते त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. पण देवाच्या दृष्टिकोनातून जर त्यांचे एकंदर विचार जर पाहिले तर देवाच्या दृष्टिकोनातून ते विचार हे त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं नाश किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना दुःख देणारं अशा प्रकारचं ते आहे. आणि म्हणून आपण देवाचे लेकरं या नात्याने अशा प्रकारची जी लोक आहे ना, ज्यांनी धार्मिकतेचा मुखवटा जो आहे तो घातलेला आहे, ज्यांनी आध्यात्मिकतेचा जो काही मुखवटा आहे तो घेतलेला आहे, अशा प्रकारच्या लोकांना आपल्याला ओळखता येणं फार गरजेचं आहे. कारण अशा प्रकारची लोक ही देवाच्या राज्यामध्ये लूटमार करत असतात. अशा प्रकारची लोक ही देवाच्या राज्यामध्ये जो काही
जो काही पाप लपवण्यासाठी आध्यात्मिकतेचा जो काही मुखवटा आहे तो त्यांनी परिधान केलेला असतो. त्यांना मुळीच आवडत नाही त्यांचं पाप हे कोणीतरी त्यांना दाखवलेलं. त्यांना मुळीच आवडत नाही त्यांनी केलेली लुटमार ही त्यांना कोणीतरी सांगितलेली, आणि म्हणून ते नेहमी स्वतःला पवित्र दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते नेहमी स्वतःला आत्मिक दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या आत्मिकतेच्या मागे त्यांचं पाप आहे. त्या धार्मिकतेच्या मागे त्यांनी केलेली देवाच्या राज्यातली लुटमार आहे, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. ही गोष्ट आपल्याला पाहायला भेटते. ही गोष्ट पेत्राला कळाली होती, ही गोष्ट येशयाला कळाली होती, आणि ही गोष्ट ज्या वेळेला त्यांना कळाली त्यावेळेला त्यांनी जे आहे ना, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की त्यांनी अशा लोकांना एक्सपोज केलं. त्यांनी अशा लोकांना, मग ज्या वेळेला आपल्या निदर्शनामध्ये अशा प्रकारची लोक येतात त्यावेळेला आपण देखील अशा लोकांना एक्सपोज करणं फार गरजेचं आहे. कारण अशा लोकांपासून आपण अनेकांना वाचवू शकतो. कारण अशी जी लोक आहे हे देवाच्या राज्यामध्ये अडखळ निर्माण करणारे आहे. अशी जी लोक आहे देवाच्या राज्याचं खच्चीकरण करणारे आहे. अशी जी लोक आहे अनेकांना देवाच्या राज्यामध्ये जाण्यापासून अडखळ निर्माण करणारी आहे. आणि म्हणून अशा लोकांना एक्सपोज करणं फार गरजेचं आहे. आणि अशा लोकांना एक्सपोज करण्यासाठी तुमच्याकडं दोन गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट देवाचं वचन, आणि दुसरी गोष्ट देवाच्या आत्म्याचं प्रगटीकरण. कारण देवाच्या वचनाच्या साहाय्याने तुम्हाला देवाच्या आत्म्याचं प्रगटीकरण देण्यात येतं, आणि याच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारच्या लोकांना जे आहे ते एक्सपोज करतात. आणि असे लोक जेव्हा एक्सपोज होतात त्यावेळेला देवाचं राज्य क्षतिग्रस्त होण्याचं थांबतं. देवाच्या राज्यामध्ये अनेक नवीन जे लोक आहे ना ते येत राहतात. देवाच्या राज्यामध्ये असलेले जे लोक आहे ना त्यांचं संरक्षण होतं. देवाच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही एक चांगलं असं पाया करायचं काम करत असता. आणि म्हणून अशा प्रकारच्या लोकांना एक्सपोज करा जे देवाच्या सेवेमध्ये धार्मिकतेचा मुखवटा घालून आहेत, जे देवाच्या सेवेमध्ये आध्यात्मिकतेचा मुखवटा घालून आहेत, परंतु त्याच्या मागे त्यांनी लुटमार लावलेली आहे, त्याच्या मागे त्यांनी पाप करणं लावलेलं आहे. आणि लक्ष द्या, अशा प्रकारच्या लोकांना जेव्हा तुम्ही समोर आणाल त्यावेळेला निश्चित अर्थाने देवाचं गौरव होईल. त्यावेळेला निश्चित अर्थाने अनेक लोक जे आहे ना त्यांचा नाश होण्यापासून तुम्ही वाचवाल. आणि म्हणून तुम्हाला ह्या दिवसांमध्ये देवाच्या वचनावरती अतिशय बारकाईने कॉन्सन्ट्रेट करून ते समजून घेणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. उपवास करतात पण मनामध्ये अन्याय बाळगतात. ही जी लोक आहेत ना ही आपल्याला उपवास करताना दिसतात, परंतु ते मनामध्ये अन्याय बाळगून आहेत. आणि लक्ष द्या, हे लोक उपवास करून देवाला फसवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या मनामध्ये अन्याय व दुष्टता असते. हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण अनेक वेळा आपण त्यांनी केलेल्या उपवासाला पाहून आपण त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये अशा प्रकारचा समज करून घेतो की हे लोक खरंच खूप धार्मिक आहेत, हे लोक खरंच खूप पवित्र आहेत, हे लोक खरंच खूप सरळ आहेत, हे लोक खरंच खूप प्रामाणिक आहेत, हे लोक खरंच खूप सत्याने वागणारे आहेत, ह्या लोकांना खरंच देवाचं भय आहे. अशा प्रकारचा जो काही समज आहे तो आपण करून घेतो. परंतु खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या संदर्भात केलेला जो काही समज आहे तो खरा आहे किंवा नाही हे पडताळणं पण फार गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचे लोक हे उपवास करतात, परंतु मनामध्ये जे आहे ना हे लोक दुष्टता बाळगतात, मनामध्ये जे आहे ना हे लोक अन्याय बाळगतात. आणि अशा लोकांना समजून घेण्याकरता आपल्याला अशा लोकांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांच्यावरती करडी नजर ठेवणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण येशयाचं पुस्तक 58 अध्याय आणि वचन 4 वाचतो ना, तर त्या ठिकाणी हे जे लोक आहे हे लोक उपवास करण्यासाठी एकत्र येतात, पण खऱ्या अर्थाने ते उपवास करत नाही, तर ते वादविवाद आणि भांडण करण्यासाठी एकत्र येतात. का? कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये दुष्टता आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये अन्याय आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये सर्व प्रकारची मलिनता आहे एकमेकांप्रती. आणि बघा, येशया अतिशय स्पष्टपणे 58 अध्याय आणि वचन 4 मध्ये ह्या उपवास करणाऱ्या लोकांसंदर्भात महत्वाची गोष्ट सांगताना आपल्याला दिसत आहे. काय म्हणतं बघा ठिकाणी वचन, येशयाचं पुस्तक 58 अध्याय आणि वचन 4. पहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता,
तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा यासाठी तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. हा बघा, अतिशय स्पष्टपणे उपवासाचे योग्य पालन करण्याऐवजी हे लोक एकमेकांना ठोसाठोशी करतात. उपवासाच्या योग्य प्रकारे पालन करण्याऐवजी ही जी लोक आहे ना, ही लोक कटकटी करतात. ही जी लोक आहे ना, दुष्टपणाने एकमेकांबरोबर वागतात. आणि ह्या लोकांच्या ठाई देवाचं भय नाहीये. ह्या लोकांच्या ठाई देवाविषयी आदर जो आहे ना, तो नाही, तो पाहायला भेटत नाही. ह्या लोकांमध्ये देवाविषयीचं गांभीर्य आपल्याला मुळीच पाहायला भेटत नाही. हे लोक नेहमी ते उपवास करतात असं दाखवतात, परंतु अंतःकरणामध्ये हे एकमेकांविषयी कडूपणा बाळगून आहे. अंतःकरणामध्ये हे एकमेकांविषयी अन्याय बाळगून आहे. अंतःकरणामध्ये हे एकमेकांविषयी दुष्टता बाळगून आहे. अंतःकरणामध्ये हे एकमेकांविषयी जे आहे ना, बदला घेण्याची जी काही भूमिका आहे ती निभवताना आपल्याला दिसून येतं. आणि दाखवताना असं दाखवतात की आमचा उपवास. लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपल्या संपर्कामध्ये अशा प्रकारची लोक जर आली तर अशा प्रकारच्या लोकांना आपल्याला ओळखता यावं की खऱ्या अर्थाने हे लोक देवाच्या सानिध्यामध्ये राहून उपवासाचं पालन देवाच्या नियमानुसार करत आहे किंवा नाही, का यांच्या अंतःकरणामध्ये देवाविरुद्ध गोष्टी आहे किंवा यांच्या अंतःकरणामध्ये भावाविरुद्ध गोष्टी आहे किंवा बहिणीविरुद्ध गोष्टी आहे. कारण देवाच्या नियमाप्रमाणे जर जाऊन जर उपवास केला जात आहे तर त्या उपवास देवाला मान्य नाहीये. परंतु दाखवताना असं करतं की आमचा उपवास आहे. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने संबंधित व्यक्तीला घेऊन सतर्क राहणं फार गरजेचं आहे. आध्यात्मिकरित्या, हो, आध्यात्मिकरित्या आपण सतर्क राहणं फार गरजेचं आहे. कारण वचन सांगतं, चोर येतो तो चोरी करण्यासाठी येतो. चोर येतो तो घात आणि नाश करण्यासाठी येतो. आणि चोर हा आपल्या जीवनामध्ये आपलं नाश करण्याकरता अशाच लोकांच्या सहाय्याने येत असतो. आणि म्हणून आपण सतर्क राहणं फार गरजेचं आहे. आपण जे आहे ना, आध्यात्मिकरित्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आपण आध्यात्मिकरित्या देवाच्या वचनामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये राहून वाढणं फार गरजेचं, अशा लोकांना ओळखण्यासाठी. आणि बघा, अशा लोकांना न केवळ यशायाने एक्सपोज केलं, परंतु अशा लोकांना जखर्याने देखील एक्सपोज केलं. ज्यावेळेला आपण जखर्याचं पुस्तक 7वा अध्याय आणि 5 ते 6 वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे जखर्या त्या लोकांना काही महत्वाच्या गोष्टी त्यांच्या चुकीच्या उपवासामुळं एक्सपोज करताना दिसून येत आहे. ते करत असतात चुकीचा उपवास. त्यामुळं बघा, जखर्या त्या ठिकाणी 7वा अध्याय आणि 5 आणि 6 वचन. ह्या देशातील सर्व लोकांना व याचकांना विचार, तुम्ही 70 वर्षे 5व्या व 7व्या महिन्यात उपोषण व रुदन केले तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय? तुम्ही खाता पिता तेव्हा आपल्यासाठीच खात पित नाहीत का? हा बघा काय म्हणतं देवाच्या ठिकाणी, तुम्ही जे उपवास केले ना ते तुम्ही माझ्यासाठी नाही केले. पण दाखवताना काय दाखवते लोक, आम्ही देवाच्या कार्यासाठी उपवास करत आहोत, आम्ही देवाच्या राज्यासाठी उपवास करतो, आम्ही देवासाठी उपवास करतो. दाखवताना इतकी काही धार्मिकता दाखवत आहे, इतकी काही आध्यात्मिकता दाखवत आहे, इतकी काही म्हणजे, परंतु खऱ्या अर्थाने जखर्याला ही गोष्ट कळाली आत्म्याच्या प्रेरणेने. आणि जखर्याने ह्या ठिकाणी त्यांना त्यांच्या बनावट गोष्टींचा निषेध केलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यांनी खऱ्या अर्थाने जो उपवास केलेला होता तो देवासाठी केलेला नव्हता, तर त्यांनी तो उपवास स्वतःसाठी केलेला होता. त्यांनी तो उपवास स्वतःसाठीच केला होता. लक्ष द्या, आज देखील आपल्याला देवाच्या सेवेमध्ये अशा प्रकारचे लोक दिसून येतात की जे देवा करता सेवा करण्याऐवजी स्वतः करता देवाच्या सेवेमध्ये सेवा करत आहे. स्टेटमेंट लिहून घ्या, आज देखील वर्तमान समयामध्ये अशा प्रकारचे लोक आपल्याला देवाच्या सेवेमध्ये देवाची सेवा करण्याच्या अनुषंगाने दिसतात, परंतु ते देवाची नाही तर स्वतःची सेवा ते देवाच्या सेवेमध्ये राहून करत आहे.
आणि अशा प्रकारच्या लोकांमुळे आज खऱ्या अर्थाने देवाचं कार्य वाढत नाही. अशा प्रकारच्या लोकांच्या सेवेमुळे आज खऱ्या अर्थाने अनेक लोक देवाला जे आहे ना ओळखत नाही, किंवा अनेक लोक देवाला जे ओळखतात ना ते देवापासून लांब गेलेले आहेत. हो, अनेक लोक हे देवाची सेवा करणाऱ्या त्या व्यक्तीला पाहून, त्याची वागणूक पाहून, त्याचं बोलणं पाहून, त्याची एकंदर कृती पाहून अनेक लोक हे देवाला सोडून माघारी गेलेले आहेत. मी अनेक अशा लोकांना दाखवू शकतो, अनेक लोकांना दाखवू शकतो जे स्वतःला पास्टर म्हणत, परंतु देवाच्या सेवेसारखी, देवाच्या स्वभावासारखी, देवाच्या वचनाला अनुसरून त्यांची वागणूक नाही. आणि ते अनेक देवाला मानणाऱ्या लोकांकरता ते अडखळ ठरलेले आहे. आणि अनेक देवाला मानणारे लोक हे देवापासून निघून गेलेले आहेत. चर्च, लक्ष द्या, ही गोष्ट जखऱ्याला कळाली की हे लोक देवाच्या सेवेमध्ये राहून बनावट गोष्टी ज्या आहे ना त्या लोकांसमोर ठेवतात. आज देखील अनेक बनावट गोष्टी त्या लोकांसमोर ठेवून मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक जी आहे ती केलेली आहे. देवाची फसवणूक जी आहे ती केलेली आहे. देवाच्या राज्यामध्ये लुटमार जी आहे ती केलेली आहे. देवाच्या राज्यामध्ये पाप जे आहे ते केलेलं आहे. देवाच्या राज्यामध्ये अनेक नवीन विश्वास करता अडखळण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून अशा लोकांना ओळखणं फार गरजेचं आहे. आणि अशा लोकांना ओळखण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाची पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे. लक्ष द्या, देवाच्या सानिध्यामध्ये राहणं गरजेचं आहे. देवाला आपण ही प्रार्थना करणं गरजेचं की देवा, मला अशा प्रकारच्या लोकांना एक्सपोज करण्याकरता पवित्र आत्म्याची मदत कर. आणि देव तुम्हाला ती मदत करायची, देव तुम्हाला सहाय्य करत. देव जो आहे ना अशा लोकांना एक्सपोज करण्याकरता तुम्हाला जे उभं करेल. आणि अशा लोकांना जर तुम्ही एक्सपोज कराल तर देवाच्या राज्याची वाढ होईल. देवाच्या राज्यामध्ये लोकांची जी आहे ना आध्यात्मिक वाढ होईल. देवाचं राज्य वाढेल. देवाच्या राज्यामध्ये अनेक नवीन लोक येतील. अनेक लोक जे अडकून पडलेले आहे ना ते उभं राहतील. आणि म्हणून तुम्हाला ह्या दिवसांमध्ये देवाच्या वचनाने भरणं फार गरजेचं आहे. देवाच्या वचनाचे तंतोतंत तुम्ही पवित्र आत्म्याच्या साहाय्याने माहिती घेऊन देवाचं वचन हे सटीकपणे सांगणार तुम्हाला जे आहे ते बनायचं आहे. देव तुमच्याकडनं अपेक्षा करतो. देवाची करडी नजर ही तुमच्याकडे आहे. का? कारण तुम्ही काहीतरी देवाच्या सेवेमध्ये नवीन करू शकता. यासाठी देवाने तुम्हाला उभं केलंय. यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही देवाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. जगाच्या लोकांच्या दृष्टीने तुम्ही महत्वाचे नसाल काही हरकत नाही. देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही महत्वाचे आहात. देवाला तुमचा उपयोग करायचा आहे. आणि म्हणून स्वतःला देवाच्या हातामध्ये सोपवून द्या. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. प्रार्थनेचा मुखवटा स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी. मुद्दा क्रमांक 3 लिहा. प्रार्थनेचा मुखवटा स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी. काही लोक प्रार्थनेचा उपयोग स्वतःला उंच किंवा श्रेष्ठ करण्यासाठी करतात. हो, आज देखील असे लोक आहेत. येशूच्या समयामध्ये देखील असे लोक होते आणि जुन्या करारामध्ये देखील असे लोक होते. आणि ह्या लोकांनी प्रार्थनेचा जो काही मुखवटा आहे तो का घातला होता माहिती का? कारण त्यांना लोकांमध्ये श्रेष्ठ बनायचं होतं. त्यांना लोकांमध्ये उंच बनायचं होतं. त्यांना लोकांमध्ये जो काही मान सन्मान आहे तो मिळवून घ्यायचा होता. म्हणून त्यांनी लोकांमध्ये प्रार्थनेचा जो काही मुखवटा आहे तो घेतलेला किंवा घातलेला आपल्याला पाहायला जातो. आणि बघा, ज्या वेळेला अशा प्रकारे प्रार्थनेचा मुखवटा घालून स्वतःला उंच करण्याच्या अनुषंगाने एखादी गोष्ट केली जाते ना, ती गोष्ट मुळीच जे आहे लोकांकरता आशीर्वादाचं कारण ठरत नाही. वचन स्पष्टपणे सांगतं. बघा, ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 5 वाचतो ना, तर त्या ठिकाणी मत्तय हा अतिशय स्पष्टपणे डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या काही महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. बघा, मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 5 काय म्हणत आहे. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका,
कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. व्हेरी गुड. बघा वचन किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगत आहे. आज देखील अशा प्रकारची लोक ही आपल्याला देवाच्या सेवेमध्ये आढळून येतात की जे लोकांनी त्यांना प्रार्थना करताना पाहावं म्हणून चव्हाट्यावर किंवा सभास्थानामध्ये उभं राहून जे आहे ना ते प्रार्थना करतात. आणि बघणाऱ्या लोकांकडनं ते जे आहे ना स्वतःला श्रेय जे आहे ते घेत असतात, स्वतःला श्रेष्ठत्व जे आहे ते घेत असतात, स्वतःला मानपान जे आहे ते घेत असतात, स्वतःला उंच जे आहे ते करत असतात. आणि अशा प्रकारच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्टपणे त्यांच्या चुका ज्या आहेत दाखवलेल्या पाहायला भेटतात. देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा तेव्हा तुमच्या प्रार्थनेमध्ये हे देवाला ढोंग दिसू नये. लक्ष द्या, माणसाला आपल्या प्रार्थनेतून ढोंग दिसणार नाही. कारण प्रार्थना ही ज्या वेळेला एखादा व्यक्ती ढोंगाने करतो त्यावेळेला ती प्रार्थना बाहेरील स्वरूपाच्या अनुषंगाने अनेक व्यक्तींना जे आहे ना प्रभावित करू शकते, पण ती प्रार्थना आतून केलेली आहे किंवा नाही याविषयीचं सत्य हे माणसाला जरी कळत नसलं पण देवाला कळतं. कारण ही गोष्ट परमेश्वर देवाने शमूएलाला सांगितली की शमूएला माणसासारखं परमेश्वराचं बघणं नाहीये. माणूस बाहेरील स्वरूप बघतो पण परमेश्वर अंतःकरण बघतो. लक्षात, आज देखील वर्तमान समयामध्ये अशा प्रकारची लोक ही आपल्याला चव्हाट्यावरती सभास्थानांमध्ये लोकांकडून मान सन्मान मिळवण्याच्या अनुषंगाने प्रार्थना करताना दिसून येतात. आणि अशा प्रकारची प्रार्थना ही लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत नाही. आणि अशा प्रकारची प्रार्थना ही परमेश्वर देवाला वीट आणणारी आहे. अशा प्रकारच्या प्रार्थनेच्या द्वारे कुणाचंही आत्मिक जे आहे ना बढोतरी होत नाही, कुणाची आत्मिक वाढ जी आहे ती होत नाही. लक्ष द्या. आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारची लोक पाहतो ना त्यावेळेला अशा प्रकारच्या लोकांपासून आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. कारण येशूने आपल्याला अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्यासाठी सांगितलेलं आहे. कारण ज्या वेळेला आपण लूक शुभवर्तमान पुस्तक 18 अध्याय आणि वचन 11 आपण काढतो ना, बघा त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे लूक 18 अध्याय आणि 11 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारच्या प्रार्थने संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. वाचा कोणतरी. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसं लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मान. येस, व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी हा जो पुरुषी आहे ह्याच्या प्रार्थनेकडे बारकाईने जे आहे ना लक्ष द्या. ह्याची जी प्रार्थना आहे ना ह्याच्या प्रार्थनेकडं बारकाईने जे आहे ते लक्ष द्या. बघा ह्याची जी प्रार्थना आहे ना चर्च अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की हा उभा राहून स्वतःशीच अशी प्रार्थना करू लागला. त्याची प्रार्थना बघा, त्याने त्या ठिकाणी स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याच्या अनुषंगाने परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली. आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये तो काय म्हणत आहे, इतर माणसं लुबाडणारी, अन्यायी, व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा माझ्या बाजूला उभा असलेला हा जो जकातदार आहे ना याच्यासारखा मी नाही. याच्या प्रार्थनेमध्ये काय आहे, दोष देणं. याच्या प्रार्थनेमध्ये काय आहे, स्वतःला श्रेष्ठत्व देणं. याच्या प्रार्थनेमध्ये काय आहे, स्वतःला उंच करणं. याच्या प्रार्थनेमध्ये काय आहे, स्वतःला मान सन्मान घेणं. याच्या प्रार्थनेमध्ये काय आहे, देवाच्या दृष्टीमध्ये स्वतःला पवित्र दाखवणं. याच्या प्रार्थनेमध्ये काय आहे, इतरांचं खच्चीकरण करणं. याच्या प्रार्थनेमध्ये काय आहे, इतरांच्या उणिवा काढणं. आज अशा प्रकारच्या प्रार्थना करणारे लोक वर्तमान समयामध्ये आपल्याला दिसून येतात. यांनी प्रार्थनेचा मुखवटा जो आहे ना हा घातलेला आहे. आणि तो प्रार्थनेचा मुखवटा यांनी का घातलाय, कारण यांना लोकांमध्ये श्रेष्ठत्व पाहिजे आहे, मान सन्मान पाहिजे आहे, उंच पद पाहिजे आहे. ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला कळाली होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा
दाखल्यांच्या माध्यमातून लोकांना स्पष्टपणे समजेल या अनुषंगाने अशा प्रकारच्या लोकांना एक्सपोज करत गेला, त्यांना समोर आणत गेला की अशा प्रकारच्या प्रार्थना या देवाला वीट आणणार आहे, अशा प्रकारच्या प्रार्थना देव ऐकत नाही. चर्च लक्ष द्या, अशा प्रकारच्या प्रार्थना ह्या आज देखील वर्तमान समयामध्ये करणारे अनेक लोक आपल्याला दिसून येतात. अशा लोकांपासून आपण स्वतःला सावध ठेवणं फार गरजेचं आहे. अशा लोकांपासून आपण सतर्क राहणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहून घ्या. देवाच्या सेवेच्या आड भ्रष्टाचार करतात. मुद्दा क्रमांक 4 लिहा. देवाच्या सेवेच्या आड भ्रष्टाचार करतात. काही लोक सेवा करताना स्वतःच्या फायद्यासाठी चोऱ्या करतात. आणि अशी लोक ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये पण आपल्याला पाहायला भेटतात. आणि अशी लोक आजच्या वर्तमान समयामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतात. ही लोक दाखवताना असं दाखवतात की आम्ही सेवा करत आहोत देवाची, परंतु खऱ्या अर्थाने सेवेच्या आड जर हे काही करत आहे तर ते भ्रष्टाचार करत आहे. सेवेच्या आड जर ही लोक काय करत आहे तर स्वतःच्या फायद्यासाठी देवाच्या राज्यामध्ये पैशांची चोरी करत आहे. आणि अशा प्रकारच्या चोऱ्या किंवा अशा प्रकारचा भ्रष्टाचार जो देवाच्या राज्यामध्ये देवाच्या सेवेमध्ये करणारे जे लोक आहे ना, त्यांना एक्सपोज आपल्याला करता आलं पाहिजे. कारण पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, तर पवित्र शास्त्र मत्तयाचे पुस्तक 6 अध्याय आणि वचन 1 मध्ये अतिशय स्पष्टपणे काही महत्वाची गोष्ट जी आहे ना या लोकांसंदर्भात सांगताना जे दिसून बघा. मत्तय 6:1 काय म्हणत आहे? माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा, केली तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. यस, व्हेरी गुड. काय म्हणत त्या ठिकाणी? माणसांनी लोकांनी पाहावं म्हणून सेवा करू नका. आज जर आपण खऱ्या अर्थाने सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या सेवेचं आणि त्याचं जर अवलोकन केलं तर आपल्याला त्याच्या जीवनातून सर्वात जास्त कोणती गोष्ट जर दिसून येते तर ती हीच दिसून येते की लोकांनी त्याला सेवा करताना पाहावं किंवा तो करत असलेली सेवा लोकांनी पाहावी म्हणून तो सेवा करते, देवाने पाहावं म्हणून नाही. आज देखील आपल्याला अशा प्रकारच्याच सेवेमध्ये सेवक असलेले पाहायला भेटतात आणि ते अशाच प्रकारची सेवा करतायत. आणि अशा प्रकारच्या सेवकांना जेव्हा आपण पाहतो ना त्यावेळेला आपण सतर्क राहणं फार गरजेचं आहे. कारण तो व्यक्ती लोकांना दाखवताना एक दाखवत आहे, पण त्याच्या माग तो स्वतःच्या फायद्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी ज्या देवाला न आवडणार आहे, ज्याला भ्रष्टाचार म्हणतात, ज्याला पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून चोरी म्हणतात, ते तो करत आहे. आणि बघा अशा प्रकारचे व्यक्ती हे प्रभू येशू ख्रिस्तासोबत देखील होते. कारण अशा प्रकारच्या व्यक्तींबद्दल आपण योहानाच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये पाहतो. आणि बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? योहानाचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 6 मध्ये, त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती व तिच्यात जे टाकण्यात येईल ते तो चोरून देईल म्हणून तो तसे म्हणाला. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी संभाषण करणारा जो व्यक्ती आहे तो पण एक सेवकच आहे, ज्याचं नाव यहूदा इस्करियोत आहे. त्याला सेवा करण्यासाठी निवडलं होतं, प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी. पण यहूदा इस्करियोत याने प्रभू येशू सोबत राहून प्रामाणिकपणे सेवा करण्याचा जो काही कित्ता आहे ना तो ठेवला नाही. त्या ठिकाणी आपण अतिशय स्पष्टपणे पाहतो की बेथानी येथे प्रभू येशू ख्रिस्ताला मरियेच्या माध्यमातून त्याला भंगजात करण्यात येत आहे. आणि त्या ठिकाणी मरिया ही ज्या वेळेला येशूच्या चरणाला, बघा वचन 3 वाचा, वचन 3, तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामासीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणाला लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी वासाने घर भरून गेले.
येस, वाचा वाचा. सर्व घर जे आहे ते घर भरून घेईल. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो वचन 3 मध्ये की सुगंधित तेल जे आहे ना तिने येशूच्या चरणाला लावलेला आहे. आणि ह्या सुगंधित तेलाची सरासरी किंमत जर किती आहे हे ह्या ठिकाणी यहूदा इस्करियोत सांगताना दिसून येत आहे. आणि तुम्हाला माहिती का तो त्या ठिकाणी काय म्हणत आहे, तो सेवेचं जे काही सोंग आहे तो घेत आहे. सेवेचं सोंग तू जर हे तेल जर बाजारामध्ये जाऊन विकलं असतं तर तुला 300 रुपये मिळाले असते आणि ते 300 रुपये तू गोर गरिबांना दिले असते. म्हणजे विचार करा, सेवेचं जे काही मुखवटा आहे तो त्या ठिकाणी घेत आहे, पण खऱ्या अर्थाने त्याला गरिबांची काळजी नव्हती. हे या ठिकाणी ह्या वचनातून आपल्याला स्पष्टपणे वाचण्यासाठी मदत होत आहे. कारण वचन सांगत आहे त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो असं म्हणाला असं नाही, तर तो खजिनदार होता. अनेक स्त्रिया येशूची पैसे अडक्याने सेवा करत होती आणि सर्व स्त्रिया जे पैसे आहे ना हे यहूदा इस्करियोत याच्याकडे देत होते. त्याला वाटलं की ही पण तेल विकून देईल आणि बाजारातले पैसे आपल्याकडे आणून देईल. तुम्हाला माहिती का वचन काय सांगत आहे? वचन सांगत आहे अतिशय स्पष्टपणे, तो खजिनदार होता, त्याच्याकडं डबी होती आणि त्या डबीतले त्या खजिन्यातले पैसे जे देवाच्या सेवेसाठी दिलेले आहे लोकांनी काबड कष्ट करून मेहनत घेऊन पोटाला चिमटा देऊन देवाच्या सेवेसाठी जो पैसा दिलेला आहे ना त्याच्यातून हा चोरी करायचा. त्याच्यामधून हा जो आहे ना चोरी करतो. लक्ष द्या, त्याला गरिबांची काळजी होती असं नाही, तर तो चोर होता. आज देखील अनेक ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला देवाच्या सेवेचा मुखवटा धारण करून भ्रष्टाचार करणारे किंवा देवाच्या सेवेमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी चोरी करणारे अनेक लोक आपल्याला दिसून येतात. आणि अशा लोकांना एक्सपोज करणं फार गरजेचं आहे. जर अशा लोकांना आपण जर एक्सपोज केलं नाही तर अशा लोकांमुळे देवाचं राज्य जे आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये क्षतिग्रस्त होईल. अशा लोकांना जर आपण एक्सपोज केलं नाही तर अशा लोकांच्या चोऱ्यांमुळं, अशा लोकांच्या भ्रष्टाचारामुळं अनेक लोकांचं जे आहे ना आत्मिक पतन होईल. अशा लोकांना जर आपण एक्सपोज केलं जर नाही ना तर अशा लोकांमुळं देवाचं राज्य वाढणार नाही. आणि जे देवाच्या राज्यामध्ये आहे ना ते पण देवाला सोडून निघून जातात. का? कारण ते अशा लोकांच्या भ्रष्टाचाराला वैतागून जातात. अशा लोकांच्या स्वतःच्या फायद्यासाठी केलेले जे काही चोऱ्या आहेत त्या चोरांना लोक वैतागून जातात, ते सोडून निघून जातात. येशूने ह्या ठिकाणी यहूदा इस्करियोत याला जे आहे ना एक्सपोज केलं की तो चोर होता, त्याला गरिबांची काळजी नव्हती, त्याला देवाच्या सेवेची काळजी नव्हती, देवाच्या सेवेची त्याला काही घेणं नव्हतं. लक्ष द्या, या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की त्याला एक्सपोज करण्यात आलं. मग आपण देवाच्या सेवेमध्ये आज आहोत तर आपल्याला काय करायचं आहे? आपण जर देवाच्या सेवेमध्ये आज आहोत तर आपल्याला धार्मिकतेच्या आड लपलेली जी काही लूटमार आहे ना ते एक्सपोज करायची आहे. आपल्याला सेवेमध्ये राहून काय करायचं आहे? आपल्याला आध्यात्मिकच्या आड असलेली जी काही पाप आहे ना ती समोर आणायची आहे. आपल्याला देवाच्या सेवेमध्ये राहून काय करायचं माहिती का? पाप झाकण्यासाठी देवाच्या वचनाचा गैरवापर करणारे जे लोक आहेत त्यांना एक्सपोज करायचं आहे. आपल्याला करायचं काय? देवाने आपल्याला काय निवडलं माहिती का? देवाने आपल्याला निवडलेल्या आशेसाठी की जे उपवास करतात पण मनामध्ये अन्याय बाळगतात, दुष्टता बाळगतात ना, अशा लोकांना एक्सपोज करण्यासाठी देवाने आपल्याला उभं केले. देवाने आपल्याला निवडलं. लक्ष द्या, आपल्याला देवाने ज्या कार्यासाठी निवडलं ते कार्य आपण केलं पाहिजे. ते जर आपण केलं नाही तर आपल्याद्वारे आपल्या जागी देव दुसऱ्याला उभं करत आणि दुसऱ्याला ती संधी मिळू नये म्हणून आपण स्वतः पुढाकार घेऊन त्या गोष्टी करणं फार गरजेचं. देवाने आपल्याला का निवडलं माहिती का? देवाने आपल्याला निवडलेलं आहे ज्यांनी खोटा प्रार्थनेचा मुखवटा स्वतःला श्रेष्ठत्व देण्यासाठी, स्वतःला मान सन्मान देण्यासाठी जे आहे ना घेतलेलं ना अशांना एक्सपोज करण्यासाठी देवाने आपल्याला निवडले. का निवडलं देवाने आपल्याला माहिती का? कारण देवाने आपल्याला निवडलेलं आहे. देवाच्या सेवेच्या आड मोठा भ्रष्टाचार होत आहे, स्वतःच्या फायद्यासाठी अनेक चोऱ्या होत आहे, त्या उघडकीस आणण्यासाठी देवाने आपल्याला निवडलेल्या आणि ह्या गोष्टी करण्याकरता
देवाचा आत्मा हा तुम्हाला मोठ्या सामर्थ्याने भरून उभं करेल. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या लोकांना एक्सपोज कराल ना, त्यावेळेला सर्वशक्तिमान परमेश्वराचं गौरव होईल. आणि हीच गोष्ट देवाला आज तुमच्याकडनं करायची आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देवा.